गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सिट डाऊन. तर चला मुलांनो, तुम्हाला आता मी एक प्रश्न विचारणार आहे. त्याचं उत्तर तुम्ही विचार करून द्या. जो बरोबर उत्तर देईल त्याला एक पेन बक्षीस मिळणार आहे, आणि जो चुकीचं उत्तर देईल त्याला कोंबडा बनावं लागणार आहे. म्हणून सगळ्यांनी बरोबर विचार करून उत्तर द्या. विचारा सर प्रश्न, आम्ही बरोबर उत्तर देतो. तर बघा, मी प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर तुम्ही एका कागदावरती लिहायचं आणि त्याच्यावरती आपलं नाव लिहायचं आणि खाली उत्तर. मग मी सगळ्यांचे उत्तर एकदाच तपासणार आहे. सगळ्यांनी एक एक चिठ्ठी आपली आणून इथे ठेवायची. बघा, प्रश्न असा आहे की पाण्याच्या मधोमध एक लाकूड असते आणि त्या लाकडावरती कोंबडा उभा असतो. मग कोंबड्याने दिलेलं अंड लाकडावर पडेल की पाण्यात? तुम्ही बरोबर विचार करून उत्तर द्या आणि एका कागदावर लिहून ते इथं आणून ठेवा. चला, आता सगळ्यांनी उत्तर दिलेले आहे. सगळ्याच्या चिठ्ठ्या इथं आलेल्या आहेत. आता मी एकेकाची चिठ्ठी चेक करतो आणि कोणी काय उत्तर दिलं ते सांगतो. दत्तून उत्तर दिलेलं आहे की अंड पाण्यात पडेल. उत्तर चूक आहे. चला, भोल्यानं उत्तर दिलेलं आहे की अंड लाकडावरती पडेल. हेही उत्तर चूक आहे. असं कसं गड्या? आमच्या दोघांची उत्तर चूक आले. लाकडावर नाही पडत, पाण्यात नाही पडत, मग कसं काय उत्तर याचं? भिंगरेनं उत्तर दिलेलं आहे की अंड फुटून जाईल. हेही उत्तर चूक आहे. सर, असं कसं? अंड पाण्यातही पडत नाही, लाकडावर नाही, फुटतही नाही, मग उत्तर काय आहे त्याचं? थांबा ना, आणखी आता एक चिठ्ठी राहिली. चिंगरीनं काय उत्तर दिलं ते. चिंगरीनं उत्तर बरोबर दिलेलं आहे. ते उत्तर काय आहे ते तुम्ही आता ऐका. चिंगरीनं उत्तर काय दिलं आहे बघा. मी तुम्हाला काय प्रश्न विचारला होता की एका लाकडावरती एक कोंबडा उभा होता. मग अंड दिलेलं कुठं पडेल? बघा, तुम्ही विचार करून उत्तर दिलेलं नाही. चिंगरीनं उत्तर विचार करून दिलेलं आहे. तिनं काय म्हटलेलं आहे की कोंबडा अंडा देतो का कधी? कोंबडा अंडा देत नाही. हे उत्तर बरोबर आहे. बघा, चिंगरीला आता पेन बक्षीस मिळणार आहे आणि तुम्हा सगळ्यांना कोंबडा बनावं लागणार आहे. म्हणून उत्तर देताना प्रश्न नीट वाचायचा, प्रश्न नीट ऐकून घ्यायचा, तेव्हाच उत्तर द्यायचं. म्हणजे उत्तर आपलं बरोबर येते. चला. अरे चपराशी जगन, काय आणलं? नोटीस आणली सर. दे बघू नोटीस इकडं. घ्या सर. तर मुलांनो, बघा, आता नोटीस आलेली आहे. ती मी वाचून दाखवतो तुम्हाला. आज सकाळी स्वयंपाक चालू असताना एका सुरीने 4 वांगे, 2 टोमॅटो, 5 हिरव्या मिरच्या, तसेच 1 कांदा याचा तुकडे तुकडे करून खून केलेला आहे. त्यामुळे सर्व भाजीपाले रस्त्यावर उतरल्यामुळे उद्या आपल्या शाळेला सुट्टी देण्यात आलेली आहे. आदेशावरून मुख्याध्यापक अतिहुशार दीडशहाणे